श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, संक्रांतीच्या वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर आवर्जून पाहून घ्या. आणि आजचा आपला नवीन विषय म्हणजे संक्रांतीचाच दीपदानाबद्दलचा आहे. तर संक्रांतीला 14 दिव्यांचं दान केलं जातं. तर ते दान का करायचं असतं, ते केल्याने काय होतं, ते कुठं कुठं करायचं असतं, ते दीपदान करताना ते दिवे कशाचे वापरायचे, त्या दिव्यामध्ये काय टाकायचंय, तेल कशाचं टाकायचंय, तूप कशाचं टाकायचंय, तर या माहितीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि ह्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं जे आपण दीपदान करणार आहोत त्याचं तुम्हाला अगणित असं पुण्यफळ प्राप्त होईल. यासाठी आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातला पहिला सण आहे आणि हा सण गोडव्याचा, आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. आणि आपण असं म्हणतो की धनुराशीमधून मकर राशीमध्ये सूर्यप्रवेश करतो आणि ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण सुरू झालेलं असते. तर ह्या उत्तरायणाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण जे तपस्वी असतात त्यांच्यासाठी तपोकाळ सुरुवात होतो, किंवा म्हणजे प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात, किंवा आपण अंधाराकडून प्रकाशाकडे आलोत असं सुद्धा म्हणायला काहीच हरकत नाही. कारण सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि उत्तर दिशेला कळतो, म्हणून त्याला आपण उत्तरायण असं म्हणतो. तुम्ही महाभारतातली कथा पण ऐकलेली असेल. पितामह भीष्म 6 महिने बाणांच्या शय्येवरती होते, कारण ते दक्षिणायन सुरू होतं. परंतु उत्तरायणामध्ये जर आपलं न मृत्युमुखी पावलं तर स्वर्गाची दारं उघडली जातात अशी मान्यता आहे. त्यामुळं पितामह भीष्म यांनी 6 महिने बाणाच्या शय्येवरती आपला जीव मुठीत धरून ते राहिले आणि मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांनी देहाचा त्याग केलेला आहे. यामुळे म्हणजे असं धार्मिक रित्या सुद्धा ह्या उत्तरायणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याबरोबरच स्नान, दान या गोष्टीला मकर संक्रांतीला खूप सारं महत्व आहे. हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची सगळी सविस्तर माहिती पाहिलेलीच आहे. तर मैत्रिणींनो, आपण सगळ्यात पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या दिवशी जे 14 दिव्याचं दान करणार आहोत, तर त्या दानाचं पहिल्यांदा महत्व पाहूया. कारण महत्व आपल्याला माहिती झालं की निश्चितच आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो, किंवा जी काही रिच्युअल्स आहेत आपण ते आपण पाळत असतो. तर त्यामाग म्हणजे आध्यात्मिक कारणं आहेत, किंवा कृतज्ञता. थोडक्यात आपण अंधश्रद्धेचा भाग बाजूला ठेवूया आणि एक आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपल्याला हे दिव्यांचं दान करायचंय असं म्हणायला पण काहीच हरकत नाही. या 14 दिव्याच्या दानामुळं आपल्या घरामध्ये अकाल मृत्यूचं भय आपल्याला राहत नाही. मृत्यू हा शाश्वत आहे आणि हा म्हणजे जन्माला आल्यानंतर मृत्यू हा येणारच, हे अटळ सत्य आहे. पण एका ठराविक वयानंतर जर मृत्यू आला तर त्या मृत्यूचा खेद वाटत नाही, किंवा आपण असं म्हणतो की एखादी म्हातारी व्यक्ती गेली तर आपण असं म्हणतो की नाही, त्या व्यक्तीने सगळं पाहिलेलं आहे त्याच्यामुळं त्या व्यक्तीच्या मरणाचं दुःख नाही, कारण तिने सगळं संसार सुख किंवा सगळ्या गोष्टी तिने अनुभवल्यात केल्या असतात, त्याच्यामुळे त्यांच्या मरणाचा खेद केला जात नाही. परंतु असं बऱ्याच वेळेस आता तर प्रमाण एवढं वाढलेलं आहे की अपघातात काही लोक म्हणजे अपघातात मरतात. म्हणजे खूप कमी वय असतं परंतु अपघाती मरण त्यांना येतं. किंवा काही विद्यार्थी पण आपण असे ऐकायला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतं की विद्यार्थी दशेमध्ये अपयश आलं, परीक्षेमध्ये अपयश आलं, किंवा कुठल्याही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधल्या काही कटकटी असतील किंवा काही दुःखांना त्यांना सामना करावा लागत असेल, तर अशा वेळेस त्यांच्या मनाचं खच्चीकरण होऊन ते नको तो निर्णय घेतात आणि आपलं आयुष्य संपवतात. त्यामुळे हे असं अपघाती मरण किंवा अकाल मृत्यू कमी वयामध्येच आपल्याला मृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला या 14 दिव्याचं दानांचं अनन्यसाधारण महत्व आहे. तर तो अकाल मृत्यू टाळण्यासाठी म्हणजे आपण हे 14 दिव्यांचं दान करायचे. तर त्यासोबतच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नित्य राहावी यासाठी सुद्धा ह्या 14 दिव्यांचं दानाचं महत्व आहे. माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती स्थिर आपल्या घरात राहावी यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करावी लागते. कारण माता लक्ष्मी ही फक्त भगवान विष्णूच्या घरामध्ये आहेत, श्रीहरी जिथे आहेत तिथंच ती स्थिररित्या राहते. त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असायला हवी. कारण माता लक्ष्मी तर चंचल आहे, परंतु ज्या घरात भगवान विष्णूंचा वास आहे किंवा जिथं कुठं
भगवान विष्णूंचा वास आहे, तिथं मात्र माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळं आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला हे 14 दिव्यांचं दान करायचं आहे. त्यानंतर पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी सुद्धा या 14 दिव्यांच्या दानाचं महत्व आहे. कारण पितरांच्या जर समस्या असतील तर अशा वेळेस त्या घरामध्ये कुठलेही शुभ कार्य होत नाहीत, किंवा संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात, किंवा नवरा बायकोमध्ये वादविवाद होतात, किंवा तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती म्हणजे खूप चांगलं काम करताय परंतु तुम्हाला पदोन्नती मिळत नाही. म्हणजे आयुष्यामध्ये कुठल्याही ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या पितरांच्या सेवा नसल्यामुळं किंवा पितरांचा रोष असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडून म्हणजे घडल्या जात नाहीत. त्यामुळं दीपदानाच्या मार्फत आपल्याला पितरांना सुद्धा संतुष्ट करता येतं आणि त्यामुळे पितरांचा पण आशीर्वाद मिळतो. त्यासोबतच चौथं महत्व म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप काही कष्ट करतो पण त्या कष्टाला योग्य असा मोबदला भेटत नाही, किंवा आपण म्हणजे एखादी व्यक्ती असं असते की खूप एज्युकेटेड असते, खूप शिकलेली असते परंतु उत्साह संपलेला असतो, ती कुठेही काम करण्यासाठी तयार नसते. तर आपण असं म्हणतो की एवढ्या डिग्र्या आहेत, एवढं शिक्षण आहे तर तू काहीतरी काम कर, परंतु त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी असं चक्र चालू असतं आणि तो कुठलंच काम न करता घरातच पडून राहतो. तर अशा वेळेस असे घरामध्ये जे काही वास्तुदोष असतात ते सगळे दोष जाण्यासाठी आपल्याला ह्या दीपदानाचं महत्व असतं. म्हणजे अनन्यसाधारण ह्या दीपदानाला महत्व आहे. कारण दान म्हटलं की कुठल्याही दानाला खूप महत्व असतं. सगळ्यात श्रेष्ठ दान आपण अन्नदान असं म्हणतो. अन्नदान, कन्यादान, गोदान, दान म्हटलं की त्या दानाच्या मार्फत आपल्याला खूप मोठं पुण्यफळ भेटत असतं. तर असंच ह्या इतर दानांप्रमाणेच या दीपदानाला सुद्धा खूप महत्व आहे. तर आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे दीपदान करावायचं आहे. तर ते दीप कशाचे असायला हवेत, तर ते दीप तुम्ही तांब्याचे घेऊ शकता, पितळेचे घेऊ शकता, किंवा तुम्ही स्टीलचे घेऊ शकता. कारण कसं आपण नावातच आहे की दीप दान करायचे. आता दान करायचे म्हणजे काय, ते नंतर आपल्याला वापरायचे नाहीत. त्यामुळे तुम्ही या कशाचा पण दिवा आपल्या म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीचे दिवे घेऊ शकता त्या पद्धतीनुसार तुम्ही दिवे घेऊ शकता. परंतु तुम्ही तांब्याची, पितळची, स्टीलची जर दिवे तुम्हाला घ्यायची नसतील तर अशा वेळेस तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालतात. आणि मातीच्या पंत्या सुद्धा घ्यायच्या नसतील तर तुम्ही घरात कणकेचे दिवे केले तरीही चालतं. पण कणकेचे दिवे करताना त्यात हळद आणि मीठ टाकायचं नाही. प्रकारचे दिवे करून घ्यायचे आणि ह्या पद्धतीनं ह्या कणकेच्या दिव्याचं दान केलं तरीही चालतं. भलं तुम्ही तांबे, पितळ ह्या गोष्टी नका घेऊ. तांबे, पितळाच्या दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु आपण खरंच घेऊ शकत नाही, तर घेऊ शकत असाल तर निश्चितच तुम्ही घेऊ शकता. परंतु सर्वसाधारण म्हटलं की आपण एवढ्या 14 दिव्यांचं दान नाही करू शकत. तर अशा वेळेस आपण म्हणजे काहीच नसेल तर पिठाचे, कणकेचे जरी दिवे केले तरी सुद्धा त्याही दानाला तेवढंच महत्व आहे. म्हणून आपण ते कणकेचे दिवे करून घ्यायचे आहेत. तर आता ह्या दिव्यामध्ये कुठल्या प्रकारचं तेल टाकायचं आहे, तर मैत्रीण ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल शक्यतोपर्यंत वापरायचंय. कारण मकर संक्रांती हा सणच तिळाचा आणि गुळाचा सण आहे. म्हणजेच काय, तर तिळगुळ हा असा गोडव्याचा सण आहे. तिळाला ह्या दिवशी अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे आपल्याला शक्यतोपर्यंत तिळाचं तेल वापरायचंय. आणि तिळाचं जर तेल शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही तेल आहे ते कुठलेही तेल तुम्ही वापरू शकता. तूप असेल तर तुम्ही गाईचं तूप वापरू शकता. आणि मग आता ह्या दिव्यामध्ये आपण तेलाचं झालं तर आता आपण वात कुठली ठेवायची, तर वात तुम्ही जर तूप टाकत असाल तर तुम्ही फुलवात करा. तुपाचे दिवे नसतील, तेलाचे दिवे असतील तर अशा वेळेस तुम्ही दोर वाती, ज्या लांब वाती असतात त्या वाती दोनची एक वात या पद्धतीने ठेवायचे. आणि पिठाचे दिवे करताना त्याला एकच मुख करायचे. आपण काही वेळेस आपण 2 मुख किंवा 4 मुख करत असतो, परंतु ह्या दीपदानामध्ये आपल्याला एकच म्हणजे दिव्याला मुख ठेवायचं आहे. ह्या पद्धतीने आपले दिवे राहणार आहेत. असेल तर सकाळी लवकरच हे तुम्ही दीपदान करून घ्या. जर नाही जमलं तर 12च्या आधी, म्हणजे आपला जेव्हा आपण घरची पूजा करतो त्यावेळेला हे दीपदान केलं तरीही चालतं. आणि त्यावेळेला पण नाही झालं तर आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये जर दीपदान केलं तर अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु भर दिवस आपल्याला ह्या दिव्यांचं दान करायचं नाही. तर ह्या पद्धतीनं आपल्याला या दिव्यांचं दान करायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण सगळे दिवे करून घेतो तेव्हा एका मोठ्या प्लेटमध्ये ते दिवे घ्यायचेत आणि त्यात तेल वगैरे टाकून झालं की ते एकूण आपल्याला 14 दिवे करायचे. तर 13 दिव्यांमध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि एक दिवा आपल्याला असाच ठेवायचा आहे ज्यात पांढरे तीळ टाकायचे नाहीत. मग तुम्ही तेल कुठलं पण वापरा, किंवा तुम्ही तुपाचा जरी दिवा ठेवलेला असला तरी सुद्धा प्रत्येक 13 दिव्यांमध्ये तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे. आणि एका दिव्यात काय टाकायचे ते मी तुम्हाला शेवटी सांगते, व्हिडिओ स्किप न करता पहा.
तर सगळ्यात पहिल्यांदा आपले कणकेचे दिवे बनवून झाले की एका मोठ्या प्लेटामध्ये दिव्यांना तांदूळाचं आसन करायचंय, थोडंसं हळदी कुंकू टाकायचंय आणि त्याच्यावरती ते दिवे ठेवायचे. म्हणजे दिवा कधीही खाली ठेवला जात नाही, त्यामुळे थोडीशी तांदळाचे चिमूटभर तांदूळ तिथं टाकायचे आणि त्या तांदूळाचंच आसन दिवाला करून त्या दिव्याला आपण त्या तांदूळावरती ठेवायचे आणि सगळ्या दिव्यांना मग हळदी कुंकू लावून पूजन करून घ्यायचे आणि त्यातला पहिला दिवा प्रज्वलित करायचा आणि तो पहिला दिवा हा आपला देवघरासमोर ठेवायचा आहे. देवघरासमोर ठेवताना सुद्धा तिथं सुद्धा तुम्ही थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचेत आणि त्या तांदूळावरती तो दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला कुलदेवतेला स्मरण करायचंय की माझ्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू दे, माझ्या घरातल्या प्रत्येकाला आरोग्य लाभू दे आणि आमच्या घरामध्ये जे काही आम्ही कष्ट घेतो त्या कष्टाला हवं तसं यश प्राप्त होऊ दे, म्हणून आपल्याला कुलदेवाला आणि कुलदेवीला विनंती करायची आणि तो पहिला दिवा तिथं समर्पित करायचा आहे. दुसरा दिवा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे. तुळशीजवळ कारण असं मी तुम्हाला आधीही सांगितलं की ज्या घरामध्ये भगवान विष्णू आहेत त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते. कारण माता लक्ष्मीचं वैशिष्ट्यच आहे की माता लक्ष्मी चंचल आहे, परंतु जिथं श्रीहरीचं पूजन होतं तिथं मात्र माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे तुळशी पुढे आपल्याला हा दिवा ठेवून तिथं सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीला स्मरण करून पाया पडून घ्यायच्यात आणि तो दिवा तिथं समर्पित करायचा आहे. तिसरा दिवा आपल्याला आपल्या प्रवेशद्वाराच्या म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. त्याची वात फुलवात असेल तर प्रश्नच नाही, परंतु दोरवात असेल तर त्या दिव्याची वात ही घराच्या अपोजिट साईडला ठेवायची. घराकडे ती वात करून ठेवायची नाही, तर घराच्या समोर उंबरठ्याच्या समोर त्याची वात होईल म्हणजे मुख होईल या पद्धतीनं तो दिवा तिथं लावून ठेवायचा आहे. त्यानंतर चौथा दिवा आपल्याला आपल्या गॅस ओट्याजवळ ठेवायचा आहे. कारण गॅस ओट्याजवळ का, तर आपण ज्या गॅसवरती अन्न पदार्थ करून खातो तर बऱ्याचशा घरामध्ये म्हणजे सामान आणलं की घरामध्ये बरकत राहत नाही असं म्हणतात. म्हणजे 1 महिन्याच्या आतच सगळं साहित्य संपतं आणि म्हणजे नोकरीवाल्यांचं कसं असतं की पगार झाल्यानंतर आपण खरेदी करत असतो, तर मग पगार होईपर्यंत आपल्या घरातलं सगळं सामान संपतं. तर अशा वेळेस आपल्या अन्नधान्याला बरकत यावी म्हणून आपल्याला अन्नपूर्णेचं सुद्धा पूजन करायचं आहे. त्यामुळं एक दिवा आपल्याला अन्नपूर्णा मातेसाठी म्हणून किचन ओट्यावरती गॅस जवळ ठेवायचा आहे. 5वा दिवा आपल्याला म्हणजे एक किचन ओट्यावरतीच पाण्याने भरलेल्या भांड्याजवळ ठेवायचा आहे. म्हणजे काय, तर आपल्याला जलदेवतेला समर्पित करायचा आहे. ऍक्च्युअल हा दिवा आपण म्हणजे मकर संक्रांती हा सण स्नान आणि दानाला खूप महत्व आहे, तर स्नानासाठी आपण नदीवरती जातो तर ते नदीला समर्पित करायचं असते, म्हणजे तिथल्या पाण्याला समर्पित करायचं असतो. परंतु आपल्याला बाहेर जाणं शक्य होत नाही, तर अशा वेळेस आपण ते आपल्या घरातल्या माठाजवळ किंवा आपल्या घरात एखादा तांब्या भरून ठेवा आणि तो जलदेवतेला म्हणून समर्पित करायचा आहे. त्यानंतर 6वा दिवा जो आहे तो 6वा दिवा आपल्याला आपल्या घरातल्या म्हणजे मुख्य जो गाभा असतो, मध्यभागी जो गाभा असतो, थोडक्यात काय आपल्या घरातल्या वास्तुपुरुषासाठी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. कारण वास्तुपुरुष जर घरात शांत असेल तर घरामध्ये कशाच प्रकारचे दोष राहत नाहीत, म्हणून त्यामुळे आपल्याला वास्तुपुरुषाचं सुद्धा या निमित्तानं पूजन, एक कृतज्ञता व्यक्त होते. त्यामुळं एक दिवा आपल्याला वास्तुपुरुषाला म्हणजे आपल्या घरामध्ये जिथं तुम्ही वास्तुपुरुष ठेवलेले आहेत तिथं तुम्ही पूजन करून त्याचं ठेवू शकता किंवा एक म्हणजे घराच्या कुठल्याही मुख्य गाभाऱ्याला जिथं म्हणजे तुमच्या घरामधला जो मिड पॉइंट आहे त्या मिड पॉइंटच्या तिथं जरी तुम्ही तो वास्तुपुरुषासाठी म्हणून समर्पित केला तरीही चालतो. आणि जर तुम्ही म्हणजे बांधकाम करून राहत असाल आणि तुम्हाला माहित आहे की वास्तुपुरुषाची जागा कुठे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तो समर्पित केला तरीही चालतो. त्यानंतर 7वा दिवा आहे तो आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन ठेवायचा आहे. आपल्या जवळपास जर कुठे शिवमंदिर असेल तर त्या शिवमंदिरात आपल्याला तो 7वा दिवा ठेवायचा आहे. काही वृक्षांबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची, कारण ह्या काही वृक्षांना अध्यात्मामध्ये खूप अनन्यसाधारण महत्व आहे. आपण असं म्हणतो की काही वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो, भगवान विष्णूंचा वास, ब्रह्मदेवाचा वास, माता लक्ष्मीचा वास, असे बरेच असे वृक्ष आहेत की त्या वृक्षाला आपण एक देव स्वरूप म्हणून म्हणजे पूजत असतो किंवा भजत असतो. तर अशा काही वृक्षांसाठी आपल्याला तो दिवा लावायचा आहे. तर 8वा दिवा आपल्याला लावायचा आहे बेलाच्या झाडाला, कारण बेलाचं फळ आणि बेलाचं पान हे शंभूंना खूप प्रिय आहे. त्याच्यामुळं एक दिवा आपल्याला बेलाच्या झाडाला ठेवायचा आहे. त्यासोबतच 9वा दिवा हा आपल्याला शमीच्या झाडाला ठेवायचा आहे. शमी पत्राला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. असं म्हणतात की पांडव जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांनी त्यांची सगळी शस्त्र ही शमीच्या झाडावरती ठेवून दिलेली होते, त्यामुळे शमीला खूप महत्व आहे. त्यामुळं दिव्याचं दान हे शमीच्या झाडाला करायचंय. त्यानंतर 10वं जे दान आहे ते आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला ठेवायचंय. पिंपळाच्या वृक्षामध्ये सुद्धा ब्रह्म विष्णू महेश तिघांचा पण वास असतो, त्यामुळं
एक दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाला ठेवायचा आहे. 11वा दिवा आपल्याला केळीच्या झाडाखाली ठेवायचा आहे, कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो. विष्णूंना जर प्रसन्न केलं तर माता लक्ष्मी निश्चितच तिथं स्थिर राहते. त्यामुळे एक दिवा आपल्याला केळीच्या झाडाखाली ठेवायचा आहे. त्यानंतर 12वा जो दिवा आहे तो आपल्याला वटवृक्षाखाली ठेवायचा आहे, कारण आपण वटसावित्रीच्या वेळेस वडाची पूजा करतोच. कारण वडासारखं आपल्या पतीला सुद्धा आयुष्य मिळावं आणि वडाच्या झाडाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण त्याचे शास्त्रीय कारण सुद्धा आहेत. या वृक्षांचे आपल्याला फायदे सुद्धा भरपूर होतात. तर त्यामुळं एक त्या निसर्गाबद्दलची कृतज्ञता पण व्यक्त होते. म्हणजे फक्त अंधश्रद्धाच नाही तर असायला हवा की आपल्याला जे काही कोणी देतंय तर त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायची. तर आपण थोडक्यात निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायलो. हा भाव मनात ठेवून जरी ही सेवा केली तरी उत्तम तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होतं. आणि त्यानंतर 13वा जो दिवा आहे तो आपल्याला कदम या वृक्षाखाली ठेवायचा आहे. आता कदम वृक्ष, कंदम असं त्याचं नाव आहे, पण आता म्हणजे काही जण त्याला कदम वृक्ष असं सुद्धा म्हणतात. तर ह्या कदम जो वृक्ष आहे त्या वृक्षाला एक दिवा समर्पित करायचा आहे, कारण त्याची एक आख्यायिका अशी आहे की तो म्हणजे श्रीकृष्णाला खूप प्रिय असा वृक्ष आहे. त्याचं फळ फूल सगळं औषधी गुणधर्म युक्त आहे आणि तो कृष्णाला प्रिय आहे. म्हणजेच काय, तर भगवान विष्णूंना असं प्रिय झाड आहे. तर ते एक दिवा आपल्याला त्या वृक्षाखाली समर्पित करायचा आहे. त्या 14वा जो दिवा आहे तो आपल्याला पितरांसाठी लावायचा आहे. आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला मुख करून आपल्याला हा 14वा दिवा लावायचा आहे. तो 14वा दिवा म्हणजे पितरांसाठी समर्पित आहे. तर ह्या दिव्यामध्ये म्हणजे 13 दिव्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकलेले होते, परंतु ह्या 14व्या दिव्यामध्ये मात्र आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हे काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला मुख करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, तो पितरांसाठी. मग तुम्ही घराच्या गॅलरीमध्ये पण करू शकता. जिथं जागा आहे त्या ठिकाणी दक्षिण दिशेला दिवा ठेवायचा आहे आणि दक्षिणेलाच त्याचं मुख करायचंय. पितरांना समर्पित असा हा दिवा आहे. पितरांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळावेत यासाठी आपल्याला तो दिवा तिथं ठेवायचा आहे. या 14 दिव्यांच्या दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर निश्चित सगळ्यांनी हे 14 दिवे दान करावेत, कारण ह्या दानामुळं म्हणजे कुठलं पण दान केलं तर त्या दानाला अनन्यसाधारण महत्व असतं आणि त्याचं पुण्यफळ आपल्याला काहीतरी प्राप्त होतच असतं. त्यामुळं हे जर 14 दिवे तुम्ही दान केले, मकर संक्रांतीचं निमित्त साधून जर 14 दिवे दान केले तर तुमच्या संसारामध्ये सुख समाधान समृद्धी आणि त्यासोबतच आरोग्य सुद्धा सगळ्यांना लाभेल. यामुळं आवर्जून स्त्रियांनी हे दान करावं. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.